आणि आम्हाला एक योग्य तो शब्द द्यावा, आमची एवढी इच्छा आहे. त्यांनी ह्याच्यामध्ये राहूच नाही. त्यांच्या जागेवर त्यांनी दुसरा अधिकारी घ्यावा. त्यांना ह्या तपास अधिकाऱ्यावर नकोच येते आम्हाला ते. का तर ते पूर्ण त्यांचं पूर्ण. आणि परत एक दुसरी एक गोष्ट तुम्हाला ते सीडीआर काढायची फार हौस आहे ना सगळ्यांचे मोबाईलचे. तर तुम्ही सुद्धा तेलींचे किंवा धसांचे ह्या 8-15 दिवसाचे काही संपर्क आहेत का ते सीडीआर काढा. म्हणजे तुम्हाला समजेल की धसांचे फोन एसआयटीला किती गेलेत आणि एसआयटीचे फोन धसांना किती आलेत ते सुद्धा तुम्हाला समजेल. आणि तुमच्या लक्षात येईल की इथं काय राजकारण सुरू आहे आणि काय नाही. फक्त एक छोटासा समाज म्हणून त्या समाजाला पुढे येऊ दिलं जात नाहीये. त्या समाजाला पूर्ण कथा आपला हा वंजारी समाज फक्त परळी पुरता मर्यादित आहे. आणि त्याला कसा परळीमध्ये दाबायचं, आजूबाजूला पूर्ण मराठा समाज आहे. आणि त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग करून, पूर्णपणे नियोजन करून माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेले. माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेलं आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून, सीएम साहेबांनी लक्ष घालून माझ्या नवऱ्यावर जे काही हे चालू केलेले ह्या लोकांनी त्यांना संपवण्याचं, त्यांच्या थ्रू आपल्या नेत्यांना संपवण्याचं जे काही षडयंत्र त्यांनी चालू केले हे तात्काळ त्यांनी थांबवावं, एवढीच आमची इच्छा आहे. आणि असं विनाकारण कुठल्याही गरीब समाजाला किंवा गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण ह्या लोकांनी करू नये. अक्षरशः आज मरण यातना आम्ही महिना झाला आज मरण यातना जोडतोय. आणि दुसरी गोष्ट, ज्या व्यक्तीचा खून झाला त्या व्यक्तीचा आणि माझ्या नवऱ्याचा अर्थार्थी काहीच संबंध नाही. त्यांचा साधी ओळख सुद्धा नाही किंवा त्यांचे फोन कॉल्स नाहीत, काहीच नाहीत. मग कुठल्या संदर्भाने तुम्ही त्या व्यक्तीशी माझ्या नवऱ्याचं मर्डरचं हे जोडताय? जे काही गुन्हा होता त्या गुन्ह्याचं सोडून आज तुम्ही त्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपामध्ये तुम्ही चौकशीसाठी थांबून घेतायत, त्यांना चौकशीसाठी अडवतायत. हे कुठला प्रकार आहे? त्यांची ओळख नाही, त्यांचा काही संदर्भ नाही, ते परळीच्या बाहेर कधी गेलेले नाहीत. आणि तुम्ही केस सारख्या ठिकाणी मर्डर होतो, त्या मर्डरचे संबंध तुम्ही आमच्याशी जोडताय. ही कुठली पद्धत आहे? का जोडताय? फक्त सुरेश धसच्या सांगण्यावरून हे केलं जाते. आणि त्याच्या मागे सुरेश धसचं सर्वात मोठं कारण म्हणजे की आमच्या 2 नेत्यांना त्यांना संपवायचंय, आमच्या समाजाला संपवायचंय. हेच फक्त त्याच्या मागचं कारण आहे. हे सीएम साहेबांनी सुद्धा ओळखून घ्यावं. आता त्यांच्याशिवाय तर मी कुणाला दाद मागू शकत नाही. आता जे काही करतील ते आता सीएम साहेबच करतील, व्यवस्थित लक्ष घालतील आणि मला न्याय देतील, एवढीच माझी इच्छा आहे. आजच्या आंदोलनाच्या मागण्या तेच होत्या की जे चुकीचं